राम राम मंडळी, कसे आहात सगळे? सो आता आम्ही चाललेलो आहोत रंगपंचमीसाठी. इकडे होळी फेस्टिवल आहे आणि क्रिक पार्कला. आणि हा व्हिडिओ मी शूट केला आहे खूप आधी, म्हणजे रमादान मंथ चालू व्हायच्या आधीच इकडे होळी फेस्टिवल झालं आहे. तुम्ही इथून बघू शकता बीचच्या साईडला बरीच लोक आले आहेत. आता आम्ही क्रिक साईडला चाललो आहोत आणि सकाळी काहीतरी 10 वाजल्यापासून हे फंक्शन चालू होतं ते रात्री 8:30 वाजेपर्यंत आहे. तर आम्ही ऑलमोस्ट दुपारचे 3:30 वाजता वगैरे निघालो. जेवून वगैरे सगळं म्हटलं खाऊन जाऊया, म्हणजे नाचायला जोर येईल तिकडे. आणि इकडे फूड स्टॉल वगैरे सगळं आहे, पण तरी पण तिकडे गेल्यानंतर तिकडचं वाईब. आणि फर्स्ट टाईम मी दुबईमध्ये होळी खेळायला आली आहे आणि जवळजवळ मी 5 ते 6 वर्षानंतर होळी खेळते आहे. मी होळी खेळलीच नव्हती, इंडियामध्ये खेळलेली तेवढीच लास्ट, त्याच्यानंतर होळीच खेळली नव्हती मी. आणि हे क्रिक पार्क एवढं सुंदर आहे ना, म्हणजे त्या साईडला मुलांना खेळायला एरिया पण आहे आणि या साईडला बीच आहे. आणि इकडे बघा, मेडिकल एमर्जन्सी कोणाला झाली तरी या लोकांनी इकडे व्हॅन वगैरे बोलवून ठेवली आहे. अर्धी लोकं खेळून बाहेर आलेली आहेत. तिकीट्स ऑलरेडी भूषणने कलेक्ट करून ठेवलेले आहे. आता आम्ही त्या घेतो आहे तिकडून. तर बघा, जस्ट आता भूषण आला आहे, आम्हाला तिकीट्स देतो आहे. आणि इकडे बँड घालायचे सगळ्यांना कंपल्सरी, म्हणजे तुमची एंट्री होते. आणि आता आम्ही धमाल करायला मोकळे. आता आम्ही चाललो आहे आतमध्ये. ईश्वरी तर सुपर डुपर हॅप्पी आहे. सगळ्यांना रंग लावायला चालू केला, तोपर्यंत इकडे सगळ्यांना पाण्याने भिजवत होते. बट आता शायनिंग मारून भिजत आहेत आणि अशी हवा सुटलेली ना, नंतर सगळ्यांची फाटणार आहे थंडीने. आम्ही नाही गेलो बाबा त्याच्यामध्ये. तोपर्यंत मी इकडे प्रशांतचं जस्ट ब्रेकअप झालेलं, त्याला हॅप्पी करण्यासाठी मस्त डान्स स्टेप शिकवत होती. त्याला म्हटलं, नाच प्रशांत, सगळ्या पोरी तुझ्याकडेच बघतायत. अशा प्रकारे आमची मस्ती चाललेली. आणि तुम्ही विचार करत आहे पोरं कुठे? तर बघा, ही पोरं इथे खेळत आहेत. त्यांनी ठरवलेलं अजिबात त्रास द्यायचा नाही, मम्मीला डान्स करू द्यायचा. मी इथे मातीत खेळणार, डोंगर बनवणार, महल बनवणार, काय राजवाडे बनवायचे ते बनवा. त्यांना सांगितलेलं, ते मस्त एन्जॉय करत होते. त्यांना खायला प्यायला पाणी विनी सगळं इथे ठेवलेलं. पोरं खेळत आहेत, आम्ही एन्जॉय करतो आहे. आणि तुम्ही बोलत असाल, ज्योती तुला काय लाज आहे का? त्याचा ब्रेकअप झाला आणि तू त्याला असं करते. मग आता काय करायचं? पोरगी सोडून गेली, दुःखी राहून काय होतं का? एन्जॉय करायचं लाईफमध्ये, मस्त मजा करायची. ज्यांचे ब्रेकअप झाले त्यांनी पण जाऊन नाचा, रंगपंचमीला होळी खेळा. मरू द्या, लोक अशीच असतात, कलर बदलत असतात. आपण पण तोंडाला कलर लावायचा आणि एन्जॉय करायचा. मस्त संध्याकाळ झालेली, एवढी छान थंड हवा सुटलेली, आम्ही नाचतोय.
काही निघत नव्हता. जसं जसं निघायला जातोय तसं तशी गाणी चांगली वाजतायत आणि एक माणूस मागून पळत पळत येत होता. मी म्हटलं ह्याला काय झालं, पण ह्याला माझ्या व्हिडिओत यायचं होतं म्हणून तो येत होता. मी म्हटलं कोणाच्या ओळखीचा आहे काय माहिती. सगळे झिंगाट झालेले आणि फुल मजा केली, खूप धमाल केली, खूप धमाल. म्हणजे 5-6 वर्षांनी रंगपंचमी खेळली मी आणि खूप मजा आली मला. आणि भाभी आम्ही तुम्हाला खरंच खूप मिस केलं. तुम्ही यावर्षी पाहिजे होतं. साजीदादा तर बोलत होते माझी बायको, माझ्या बायकोच्या आठवणीत नाचत होते हो ते. सो यावर्षी तुम्ही सगळ्यांनी कसा एन्जॉय केला. होळीचे पिक्चर्स शेअर करा आणि हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमचे पण फॅमिली पिक्चर्स होळीचे शेअर करा कमेंटमध्ये. बाय. खरंच.